नमस्कार विद्यार्थी मित्र. भारताचे कायदे मंडळ कोणत्याही देशाचा कारभार करण्यासाठी त्या देशामध्ये कायदे मंडळाची रचना केलेली असते. कायदे मंडळ म्हणजे काय? एखाद्या देशामध्ये त्या देशाच्या कारभारासाठी ज्या ठिकाणी कायदे केले जातात त्याला कायदे मंडळ असे म्हणण्यात आलेले आहे. भारताला सुद्धा कायदे मंडळ आहे. आता भारताच्या कायदे मंडळाला काय म्हणण्यात आलेलं आहे? विधिमंडळ असे देखील म्हणण्यात आलेलं आहे. काय म्हणण्यात आलेले? विधिमंडळ असे देखील म्हणण्यात आलेलं आहे. विधिमंडळ म्हणजे काय? तर त्या देशासाठी तिथं काय केलं जातं? नियम तयार केले जातात. म्हणजेच काय? कायदे केले जातात. म्हणून कायदे मंडळाला समान अर्थ शब्द काय वापरण्यात आलेला आहे? विधिमंडळ हा वापरण्यात आलेला आहे. त्याचबरोबर कायदे मंडळाला संसद असे देखील म्हणतात. बघा, कायदे मंडळाचे आपणाला विधिमंडळ किंवा संसद, संसदेलाच विधिमंडळ म्हटलेलं आहे, विधिमंडळाला कायदे मंडळ म्हटलेलं आहे, किंवा कायदे मंडळाला संसद म्हणण्यात आलेलं आहे, विधिमंडळ म्हणण्यात आलेलं आहे. म्हणजे संसद, विधिमंडळ, कायदे मंडळ हे समान अर्थाने वापरण्यात आलेले शब्द आहेत. नाहीतर तुमची अशी जमलिंग होईल की विधिमंडळ वेगळं आहे, कायदे मंडळ वेगळं आहे, संसद वेगळे आहे. नाही, तर भारताची संसद म्हणजेच कायदे मंडळ, भारताचे कायदे मंडळ म्हणजेच विधिमंडळ. म्हणून पुन्हा एकदा मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, कायदे मंडळ, विधिमंडळ, संसद समान अर्थाने वापरण्यात आलेले शब्द आहेत. आता बघा, भारताच्या संसदेची निर्मिती कोणत्या देशावरून करायची हे घटनाकार तज्ञामध्ये एक प्रश्न निर्माण झाला. भारताची जी राज्यघटना तयार करायची होती त्यासाठी ज्या घटना समितीची काय केलेलं होतं? घटना समिती स्थापन केलेली होती. आणि या घटना समितीच्या पुढे प्रश्न निर्माण झाला की भारतामध्ये कोणत्या पद्धतीची प्रणाली स्वीकारायची. मग आता भारताच्या या घटना समितीने 60 देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास केलेला आहे. किती? 60 देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास केला. आणि त्यावरून ज्या देशाच्या राज्यघटनेमध्ये चांगल्या बाबी आहेत त्या बाबी आपण स्वीकारलेल्या आहेत. म्हणून टीकाकाराने टीका सुद्धा केलेली आहे की विविध देशाच्या राज्यघटनेचं अनुकरण, कॉपी पेस्ट आमच्या भारताच्या राज्यघटनेमध्ये केलेलं आहे असं म्हणण्यात आलेलं आहे. आता बघा, भारताच्या पुढं ज्या वेळेस विविध देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास केल्याच्या नंतर ब्रिटन आणि अमेरिका या दोन देशाचा विचार पुढे आला की आपण ब्रिटनची राज्यघटना स्वीकारायची का अमेरिकेची राज्यघटना स्वीकारायची. आता इथे मी राज्यघटना शब्द प्रयोग करत आहे. तर राज्यघटनेमध्ये आपण संसदीय शासन प्रणालीचा स्वीकार करायचा का अध्यक्षीय शासन प्रणालीचा स्वीकार करायचा, हे दोन प्रश्न आमच्या घटनाकारांच्या समोर निर्माण झाले. आता ब्रिटनमध्ये काय आहे? तर लोकशाही संसदीय शासन प्रणाली आहे. आणि अमेरिकेमध्ये काय आहे? तर अध्यक्षीय शासन प्रणाली आहे. आता तुम्हाला इथं संसदीय शासन प्रणाली म्हणजे काय आणि अध्यक्षीय शासन प्रणाली म्हणजे काय याचा विचार या ठिकाणी करावा लागेल. आता ब्रिटनच्या बाबतीमध्ये जर विचार करायचा असेल तर बघा, ब्रिटनमध्ये काय आहे? संसदीय शासन प्रणालीचा स्वीकार आहे. ब्रिटनच्या संसदीय शासन प्रणालीला जगातल्या संसदीय शासन प्रणालीचा जनक म्हणण्यात आलेला आहे. संसदीय शासन प्रणालीचा जनक कुणाला म्हणण्यात आलेला आहे? ब्रिटनच्या या देशाच्या राज्यघटनेला म्हणण्यात आलेला आहे. मग आता या देशामध्ये कशा पद्धतीची संसद आहे? तर त्याच्यामध्ये एक राजा असतो, राजा किंवा राणी. आणि हा राजा किंवा राणी निवडून दिला जात नाही, लक्षात घ्या. तर हा काय आहे? वंश परंपरेनुसार आहे. वंश परंपरेनुसार काय झालेला असतो? हा त्या ठिकाणी आलेला असतो. म्हणजे राजाचा पुन्हा मुलगा, मग त्याच्या पुढचा मुलगा, म्हणजे आजा, नातू, पंतू, अशा पद्धतीने हे वंश परंपरेनं काय झालेलं तयार झालेलं असतं, राजा किंवा राणी. आणि जे सभागृह आहे त्याला आपण हाऊस ऑफ लॉर्ड्स, जे वरिष्ठ सभागृह आहे ब्रिटनच्या संसदेचं, त्याला काय म्हणण्यात आलेलं आहे? हाऊस ऑफ लॉर्ड्स असं म्हणण्यात आलेलं आहे. आणि जे कनिष्ठ सभागृह आहे त्याला काय म्हणण्यात आलेलं आहे?
हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजे ब्रिटनची संसद कशा पद्धतीने तयार झालेली आहे बघा, तिथे राजा किंवा राणी आहे. त्यानंतर हाऊस ऑफ लॉर्ड्स ज्याला वरिष्ठ सभागृह म्हणण्यात आलेलं आहे. हाऊस ऑफ कॉमन्स कनिष्ठ सभागृह आहे, म्हणजे वरिष्ठ सभागृह, कनिष्ठ सभागृह आणि राजा किंवा राणी यांच्यापासून हे या ठिकाणी ब्रिटनची संसद निर्माण झालेली आहे. आता इथे जी संसदीय प्रणाली स्वीकारण्यात आलेली आहे, येथे काय आहे, संसदीय लोकशाही. कुठं? ब्रिटनमध्ये. आता संसदीय प्रणाली म्हणजे काय आहे बघा. संसदीय प्रणाली म्हणजे अशी प्रणाली की त्या देशाचे कार्यकारी मंडळ, कोणतं? कार्यकारी मंडळ कुणाला जबाबदार राहून काम करतं? कायदे मंडळाला. बघा, एखाद्या देशाचे कार्यकारी मंडळ कायदे मंडळाला जबाबदार राहून काम करतं, त्याला संसदीय प्रणाली असे म्हणण्यात आलेली आहे. म्हणजे संसदीय प्रणालीमध्ये काय करण्यात आलेलं आहे बघा, कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्या आंतरसंबंधावर भर दिलेला आहे. तुमच्या लक्षात आलेलं असेल आता की संसदीय शासन प्रणालीमध्ये कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्या आंतरसंबंधावर, बघा, कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्या आंतरसंबंधावर भर दिलेला असतो. अतिशय महत्वाचा शब्द आहे आंतरसंबंध, याच्यावर हा भर दिलेला असतो. आता ब्रिटनच्या पार्लमेंटचा जर विचार करायचा असेल तर क्राउन इन पार्लमेंट, बघा, क्राउन इन पार्लमेंट असा शब्द प्रयोग करण्यात आलेला आहे. क्राउन म्हणजे काय या ठिकाणी बघा, जे की राज्यपद. राज्यपद, क्राउन म्हणजे काय आहे, राज्यपद आहे असं आपल्याला म्हणता येईल. क्राउन इन पार्लमेंट तयार करण्यात आलेले आहे. क्राउन इन पार्लमेंट म्हणजे काय, त्यामध्ये राजा आहे, हाऊस ऑफ लॉर्ड्स आहे, हाऊस ऑफ कॉमन्स आहे. आणि या पद्धतीचा स्वीकार करायचा का अमेरिकेच्या पद्धतीचा? आता अमेरिकेमधला जर विचार करायचा असेल तर अमेरिकेमध्ये काय आहे, अध्यक्षीय शासन प्रणाली आहे. म्हणजे एक अध्यक्ष असतो ज्याला वरिष्ठ सभागृह म्हणू ते सिनेट. अमेरिकेचे वरिष्ठ सभागृह म्हणजे सिनेट आणि इंग्लंडचे वरिष्ठ सभागृह म्हणजे हाऊस ऑफ लॉर्ड्स. त्याच्यानंतर अमेरिकेमध्ये ज्याला कनिष्ठ सभागृह म्हणू आपण ते हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि ब्रिटन मधलं हाऊस ऑफ कॉमन्स. म्हणजे अमेरिकेच्या जर देशाच्या शासन प्रणालीचा विचार करायचा असेल तर एक अध्यक्ष आहे, सिनेट नावाचे वरिष्ठ सभागृह आहे आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह नावाचे कनिष्ठ सभागृह आहे. म्हणजे इथं सुद्धा 2 सभागृह, एक अध्यक्ष, आणि ब्रिटनमध्ये 2 सभागृह आणि एक राजा, अशा पद्धतीची प्रणाली आपल्याला या 2 देशामध्ये दिसत आहे. ब्रिटनमध्ये काय केलेलं आहे, संसदीय लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे आणि अमेरिकेमध्ये काय केलेलं आहे, अध्यक्षीय लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. आता अमेरिकेमध्ये नेमकं काय करण्यात आलेलं आहे बघा, कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ, बघा, कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्या आंतरसंबंधावर भर दिला जात नाही. काय म्हटलेलं इथं, आंतरसंबंधावर भर दिला जात नाही. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जो असतो तो सिनेट किंवा हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह यांच्याशी संबंधित नसतो, त्याला स्वतंत्र समजलं जातं. हे अमेरिकेच्या संसदेचा अविभाज्य घटक राहत नाही. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष अमेरिकेच्या संसदेचा अविभाज्य घटक राहत नाही. इथं राजा असतो. त्याच पद्धतीनं भारतामधला सुद्धा राष्ट्रपती अविभाज्य घटक असतो, लक्षात घ्या. म्हणजे भारतीय घटनाकार तज्ञाच्या समोर जो विचार आला की आपण संसदेची निर्मिती करत असताना 60 देशाच्या अभ्यासानंतर ब्रिटन की अमेरिका हा प्रश्न त्यांच्या समोर उद्भवला आणि त्यांनी मग या 2 देशाचं एक मिक्सिंग करून काय केलेलं आहे, चांगली पद्धत स्वीकारलेली आहे. भारताच्या संसदेची निर्मिती करत असताना आपणाला प्रामुख्याने ब्रिटन या देशाचाच विचार करावा लागेल. भारताने ब्रिटन या देशाच्या म्हणजे इंग्लंडवरून भारताची संसदीय प्रणाली स्वीकारलेली आहे. म्हणजे आता भारताच्या संसदेचे अनुकरण कशा पद्धतीने करण्यात आलं, मी आत्ताच तुमच्या समोर सांगितलेलं आहे की ब्रिटनच्या संसदेवरूनच भारताची संसद निर्माण करण्यात आलेली आहे. आता ब्रिटन मधलं काय आहे, क्राउन इन पार्लमेंट. क्राउनचा शब्द अर्थ सांगितलेला मी, राज्यपद. काय म्हटलेलं इथं, राज्यपद. राज्यपद, क्राउन इन पार्लमेंट, याच्या आधारावर भारताने काय केलेले, प्रेसिडेंट इन पार्लमेंट. बघा, क्राउनच्या बदल्यात आपण काय केलेलं आहे, प्रेसिडेंट आणलेलं आहे. प्रेसिडेंट इन पार्लमेंट तयार करण्यात आलेला आहे. म्हणजे भारतीय संसदेचं अनुकरण करत असताना
आपल्याला अगदी स्पष्ट सांगता येईल क्राउन इन पार्लमेंट जी ब्रिटनची पद्धत आहे त्याच पद्धतीवर आधारित प्रेसिडेंट इन पार्लमेंट तयार करण्यात आलेले आहे. म्हणजे भारताने काय केलेलं आहे, संसदीय लोकशाही पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. कोणत्या पद्धतीचा, संसदीय लोकशाही पद्धतीचा. आता संसदीय लोकशाही मी काय सांगितलेलं आहे, कार्यकारी मंडळ. कार्यकारी मंडळ कुणाला जबाबदार असतं, कायदे मंडळाला जबाबदार असतं, लक्षात घ्या. म्हणजे कार्यकारी मंडळ कायदे मंडळाला जबाबदार राहून काम करत असतं. अशी पद्धत भारताने स्वीकारलेली आहे. संसदीय लोकशाहीची पद्धत भारताने स्वीकारलेली आहे. आता बघा भारताच्या संसदीय प्रणालीमध्ये काय आहे, तर जसं ब्रिटनच्या पद्धतीमध्ये राजा होता किंवा राणी होती, जे वंश परंपरेने त्या ठिकाणी काय केले जातं, निवडून येत होती. म्हणजे वंश परंपराने ते पदावर राहत होते. आता भारतामध्ये त्या पद्धतीचा स्वीकार केलेला आहे का, नाही. तर भारताने काय केलेलं आहे, एक राष्ट्रपती, राज्यसभा ज्याला संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणण्यात आलेलं आहे, आणि तिसरा आहे लोकसभा जे संसदेचं कनिष्ठ सभागृह म्हणण्यात आलेलं आहे. आता इथं काय आहे बघा, राष्ट्रपती आहे. राष्ट्रपती हे वंश परंपरेने नाही, ब्रिटनमध्ये जरी वंश परंपरेने असला तर भारताचा राष्ट्रपती वंश परंपरेने नाही, तर भारताचा राष्ट्रपती ही या ठिकाणी निवडून दिला जातो. कसा दिला जातो, निवडून दिला जातो. दर 5 वर्षाला आपण भारताचा राष्ट्रपती निवडण्याचे काम करत असतो. म्हणजे राष्ट्रपतीच्या नियुक्ती ही निवडणुकीच्या माध्यमातून केली जाते. राज्यसभा जे की वेगवेगळ्या राज्याचं प्रतिनिधित्व करत असते त्याला वरिष्ठ सभागृह म्हणण्यात आलेले, आणि लोकसभा हे कनिष्ठ सभागृह जे लोकांचं प्रतिनिधित्व करते. अशा पद्धतीची संसदीय लोकशाही आपण स्वीकारलेली आहे. म्हणजे भारताच्या संसदेमध्ये प्रामुख्याने आपल्याला 3 घटकाचा विचार करावा लागेल, राष्ट्रपती, राज्यसभा ज्याला वरिष्ठ सभागृह म्हणण्यात आलेला आहे, आणि तिसरा आहे लोकसभा ज्याला कनिष्ठ सभागृह म्हणण्यात आलेला आहे. आता भारताची राज्यघटना निर्माण केली, त्या राज्यघटनेमध्ये संसदेची रचना कशा पद्धतीने केलेली आहे, म्हणजे भारतीय संसद आणि राज्यघटना याचा विचार आपणाला या ठिकाणी करावा लागेल. आता भारतामध्ये बघा, ज्यावेळेस राज्यघटना तयार झाली त्यावेळेस किती ज्याला परिशिष्ट म्हणू आपण, ज्याला भाग म्हणू, कलम किती होते याचा विचार करावा लागेल. ज्यावेळेस ही रचना करण्यात आली त्यावेळेस 395 कलम, 22 भाग आणि 8 परिशिष्ट ह्या अशा पद्धतीने तयार करण्यात आली. आता भारताच्या संसदेची रचना कुठं करण्यात आलेली आहे पहा, तर बघा भाग 5 मध्ये, किती, भाग 5 मध्ये भारताच्या संसदेची काय केलेली आहे, रचना केलेली आहे. प्रकरण 2 भाग 5 प्रकरण 2 आणि कलम 79 ते 122 मध्ये बघा भारताच्या राज्यघटनेमध्ये एकूण कलम किती होती, 395. मग या 395 कलमामध्ये 79 ते 122 किती, 79 ते 122 या कलमात याची निर्मिती केलेली आहे. भाग किती आहेत, आपण राज्यघटना तयार करत असताना भाग किती पाहिले, 22. त्या भागापैकी भाग क्रमांक 5 मध्ये काय आहे, भारताच्या संसदेची, भारताच्या कायदे मंडळाची निर्मिती करण्यात आलेली आहे. भाग 5 प्रकरण 2 कलम 79 ते 122 मध्ये याची रचना करण्यात आलेली आहे. म्हणजे भारताच्या राज्यघटनेमध्ये अशा पद्धतीने भारताच्या संसदेची रचना केलेली आहे. आता बघू भारताच्या संसदेची रचना कशा पद्धतीने केलेली आहे. मग आता भारतीय राज्यघटनेच्या कलम 79 मध्ये भारताला एक संसद असेल. भारताने संघराज्य पद्धतीचा स्वीकार केला, आणि या संघराज्य पद्धतीने म्हणजे भारतात सर्व घटक राज्य मिळून एक सरकार तयार केले गेलेले आहे. संघ प्रणालीचा स्वीकार केला गेलेला आहे, आणि या संघ प्रणालीसाठी भारतीय राज्यघटनेच्या कलम 79 मध्ये भारताला एक संसद असेल. बघा काय म्हटलेले, संसद असेल, आणि ती भारत एक राष्ट्रपती, 2 राज्यसभा आणि 3 लोकसभा. म्हणजे भारताची संसद कशी आहे, द्विसदनीय आहे. बघा 2 सदन आहेत भारताच्या संसदेमध्ये, एक राज्यसभा आहे आणि दुसरी लोकसभा आहे. आता राष्ट्रपती जरी हा तिसरा घटक असला तरी तो सदन नाहीये, ते सभागृह नाहीये,
तो भारताच्या संसदेचा अविभाज्य घटक आहे. कसा आहे हा? अविभाज्य घटक आहे, लक्षात घ्या. म्हणजे तो संसदेमध्ये तर असतोच असतो, पण राज्यसभा आणि लोकसभा हेच संसदेचे दोन सभागृह आहेत. म्हणजे द्विसदनी हे काय आहे? भारताची संसद आहे, असे आपणाला या ठिकाणी विचार करता येईल. म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कलम 79 मध्ये भारताला एक संसद असेल, ती संसद राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा या 3 घटकापासून बनलेली असेल असे सांगण्यात आलेले आहे. आता बघूया भारताची संसद, जे आता आपण वर उल्लेख केला 3 घटकापासून बनलेली आहे. ते 3 घटक कोणते? तर राष्ट्रपती आहे, ज्याला आपण अविभाज्य घटक म्हटलेला आहे. राज्यसभा आहे, जे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. आणि लोकसभा आहे, जे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. बघा, आता मी तुमच्या लक्षात आणून देतो की भारताची संसद या 3 घटकापासून बनलेली आहे: राज्यसभा, लोकसभा. आता राज्यसभेला ज्यावेळेस भारताची संसद निर्माण झाली त्यावेळेस राज्यसभेला राज्यसभा म्हटलं जात होतं का? नाही. तर त्यावेळेस त्याला वेगळा शब्द होता आणि लोकसभेला सुद्धा त्यावेळेस वेगळा शब्द होता. तर राज्यसभेला काय म्हटलं जात होतं? काउन्सिल ऑफ स्टेट. काय म्हटलं जातं? काउन्सिल ऑफ स्टेट असं म्हटलं जात होतं, लक्षात घ्या. राज्यसभेला काय म्हटलं जात होतं? काउन्सिल ऑफ स्टेट. आणि लोकसभेला काय म्हटलं जातं? हाऊस ऑफ पीपल. काय म्हटलं जात होतं लोकसभेला? हाऊस ऑफ पीपल. मग आता भारताच्या या काउन्सिल ऑफ स्टेटला, काउन्सिल ऑफ स्टेट आणि हाऊस ऑफ पीपल याला 1954 मध्ये, कधी? 1954 मध्ये काउन्सिल ऑफ स्टेटचे रूपांतर काय करण्यात आले? राज्यसभेमध्ये करण्यात आले. आणि हाऊस ऑफ पीपलचं रूपांतर कशात करण्यात आलं? लोकसभेमध्ये करण्यात आलं. बघा, ज्यावेळेस भारताची संसद निर्माण झाली त्यावेळेस राज्यसभेला काउन्सिल ऑफ स्टेट नावानं ओळखलं जात होतं. ज्यावेळेस भारताची संसद निर्माण झाली त्यावेळेस लोकसभेला हाऊस ऑफ पीपल या नावाने ओळखलं जात होतं. 1954 मध्ये या दोघांचे नाव बदलण्यात आले. काउन्सिल ऑफ स्टेटला राज्यसभा म्हणण्यात आलं आणि हाऊस ऑफ पीपल्सला लोकसभा म्हणण्यात आलं, लक्षात घ्या. आता राज्यसभा हे काय आहे? संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. काय आहे? वरिष्ठ सभागृह आहे. आणि लोकसभा काय आहे? कनिष्ठ सभागृह आहे. आता राज्यसभा हे काय केले जाते? राज्याचे प्रतिनिधित्व करते. राज्यसभा काय करते? राज्याचे प्रतिनिधित्व करते. म्हणजे भारतामध्ये किती? 28 जे घटक राज्य आहेत आणि 9 जे केंद्रशासित प्रदेश आहेत, याचं प्रतिनिधित्व कुठं केलं जातं? राज्यसभेमार्फत केलं जातं. आणि लोकसभा काय करते? लोकांचे प्रतिनिधित्व करते, लक्षात घ्या. लोकांचे प्रतिनिधित्व करते. म्हणजे लोकसभा प्रत्यक्ष लोकांसाठी काम करते, असं आपल्याला या ठिकाणी विचार करता येईल. म्हणजे घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश किती? 28 अधिक 9 केंद्रशासित प्रदेश या राज्यसभेमार्फत प्रतिनिधित्व केलं जातं. आणि इथं मात्र भारतीय जनतेचं प्रतिनिधित्व केलं जातं. आता बघा, ज्या राष्ट्रपतीचा विचार करू आपण, तो संसदेचा काय आहे? अविभाज्य घटक आहे. अविभाज्य कसा मग? तर बघा, भारताच्या राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीशिवाय कोणत्याही विधेयकाचं कायद्यात रूपांतर होत नाही. म्हणून जर कायदाच करायचा असेल, कायदा करण्यासाठी राष्ट्रपतीची स्वाक्षरी पाहिजे. काय पाहिजे? स्वाक्षरी पाहिजे. भारताच्या राष्ट्रपतीला संसदेचा अविभाज्य घटक का म्हणण्यात आलेला आहे? कारण राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये एखादी विधेयक पारित जरी झालेला असेल तर राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीशिवाय त्याचे कायद्यात रूपांतर होत नाही. म्हणून आपल्याला राष्ट्रपतीला काय म्हणता येईल? अविभाज्य घटक म्हणता येईल. दुसरं कारण पाहूया आपण. बघा की बुवा हा अविभाज्य घटक कसा आहे. मग दुसऱ्या कारणामध्ये जर विचार करायचा असेल तर राज्यसभा असेल किंवा लोकसभा असेल किंवा संसदेचं अधिवेशन बोलवण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतीला आहे. अधिवेशन काय करतो? राष्ट्रपती बोलवतो. म्हणजे दोन्ही सभागृहाच्या कामकाजासाठी सभागृहाची अधिवेशने बोलवण्याचा, सभा बोलवण्याचा अधिकार कुणाला आहे? राष्ट्रपतीला आहे. म्हणून 2चा विचार आपल्याला अशा पद्धतीने करावा लागेल. बर,
लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार कुणाला आहे? राष्ट्रपतीला आहे. लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार कुणाला आहे? तर राष्ट्रपतीला आहे. म्हणून तो संसदेचा अविभाज्य घटक आहे. बर, एखादी लोकसभा नव्याने निर्माण आलेली असेल, असे म्हणता येईल की आपणाला दोन्ही सभागृहाच्या समोर, राज्यसभा आणि लोकसभा यांच्या समोर अभिभाषण करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. राष्ट्रपतीला अभिभाषण करण्याचा अधिकार आहे. म्हणजे राष्ट्रपतीच्या अभिभाषणाने संसदेच्या कामकाजाला सुरुवात होते, म्हणून त्याला अविभाज्य घटक असे म्हणण्यात आलेलं आहे. समजा लोकसभा अस्तित्वात नाही, लोकसभेचा कार्यकाल संपलेला आहे किंवा राष्ट्रपतीने लोकसभेचं विसर्जन केलेलं आहे, अशा वेळेस जर समजा तातडीने एखादी कायदा करायचा असेल तर राष्ट्रपती काय करतो? अध्यादेश काढतो. बघा, अध्यादेश काढतो. म्हणून राष्ट्रपतीला संसदेचा अविभाज्य घटक असे म्हणण्यात आलेले आहे. म्हणजे राष्ट्रपतीला संसदेचा अविभाज्य घटक म्हणण्यासाठी आपल्याला हे 5 कारण देता येईल. बघा, कोणत्याही विधेयकाचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी राष्ट्रपतीची स्वाक्षरी आवश्यक आहे. 2, एखादी म्हणजे संसदेचं अधिवेशन बोलवायचं आहे तर ते राष्ट्रपती बोलवतो, म्हणून लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. म्हणून राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहाबरोबर अभिभाषण करतो, म्हणून आणि संसदेच्या विराम काळामध्ये अध्यादेश काढण्याचे काम हा राष्ट्रपती करतो. म्हणून आपणाला राष्ट्रपती हा संसदेचा अविभाज्य घटक आहे असे म्हणता येईल. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल, भारताची संसद 3 घटकापासून बनलेली आहे. एक राज्यसभा, ज्याला वरिष्ठ सभागृह म्हणण्यात आलेले संसदेचं. दुसरं लोकसभा, ज्याला संसदेचे कनिष्ठ सभागृह म्हणण्यात आलेले आहे. राष्ट्रपती हा जरी संसदेचा घटक म्हणून जरी त्या ठिकाणी नसेल तर त्याला अविभाज्य घटक असं म्हणण्यात आलेलं आहे. राज्यसभेमध्ये घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचं प्रतिनिधित्व केलं जातं. लोकसभेमध्ये भारतीय जनतेचं, लोकांचं प्रतिनिधित्व केलं जातं, असं आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. आता बघू, भारताची संसद का निर्माण करण्यात आली? भारताचं जे कायदे मंडळ आहे याचं महत्व काय आहे, याची भूमिका काय आहे, तर आपल्याला खालील बाबीवरून भारताची संसद किती महत्वाची आहे याचा विचार करता येईल. बघा, याच्यामध्ये भारताची संसद काय आहे तर भारताच्या म्हणजे आपल्या देशाचा विचार विनिमय, बघा आपल्या देशासाठी जर विचार विनिमय कुठे केला जात असेल तर ते संसदेमध्ये केला जातो. म्हणून याला काय म्हणण्यात आलेले? सर्वोच्च संस्था म्हणण्यात आलेले. भारताच्या किंवा आपल्या देशाचा विचार विनिमय करण्याची सर्वोच्च संस्था म्हणजेच संसद होय. बघा, देशासाठी सर्व काही विचार या संसदेमध्ये केला जातो. हिला सर्वोच्च संस्था या नावानं ओळखलं जातं. कशासाठी? तर संपूर्ण देशासाठी विचार विनिमय करण्याचं काम या संसदेमार्फत चालतं. म्हणून देशात विचार विनिमयाची सर्वोच्च संस्था म्हणजे संसद होय. आता बघा, भारताच्या राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेमध्ये, इथं बघा 2 शब्द वापरलेले पण, राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेमध्ये इथं संस्थेला झाले तर नाही, संसदेला मध्यवर्ती स्थान देण्यात आलेलं आहे. भारताच्या राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेमध्ये संसदेला मध्यवर्ती स्थान देण्यात आलेलं आहे, कारण ते विचार विनिमयाचं केंद्र आहे. देशाचा सर्व कारभार यांच्या मार्फत चालतो, म्हणून याला मध्यवर्ती स्थान देण्यात आलेलं आहे. आता बघा, ही संसद काय करते नेमकं? संपूर्ण देशासाठी कायदे करण्याचे काम कोण करते? ही संसद करते. आता बघा, कायदे निर्माण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर कायदे निर्माण करण्यासाठी राज्यघटनेच्या 7व्या अनुसूचीमध्ये म्हणजे त्याला आपण काय म्हणू, परिशिष्टामध्ये विषय दिलेले आहेत. मग त्या विषयानुसार सूची तयार करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये एक आहे केंद्र सूची, दुसरी आहे राज्य सूची आणि तिसरी आहे समवर्ती सूची. बघा, केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची या संदर्भामध्ये कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहे. मग कोणत्या विषयामध्ये देशाचा कारभार करण्यासाठी संसद कायदा करते तर त्याच्यामध्ये एक आहे केंद्र सूची. बघा, केंद्र सूचीची आत्ताची जर संख्या लक्षात घ्यायची असेल तर ती 100 आहे. पूर्वी किती होती? ती 97 होती. आता किती आहेत? 100 आहेत.
राज्य सूची बघा, एकूण संख्या किती होती? 66 होती. आता किती आहे? 61 आहे. बघा, आता 61 आहे. आणि समवर्ती सूची पूर्वी 47 होती. राज्य सूचीतले विषय इकडे करण्यात आलेल्यामुळे आता ते 52 झालेली, लक्षात घ्या. म्हणजे आता 52, आता 61 आणि आता 100 अशा पद्धतीची ही विषयाची संख्या आहे. आता केंद्र सूचीमध्ये कायदा करण्याचा अधिकार कुणाला आहे? संसदेला आहे. भारताच्या संसदेला केंद्र सूचीतील विषयावर कायदा करण्याचा अधिकार आहे, असे आपल्याला या ठिकाणी विचार करता येईल. बघा, राज्य सूचीतील विषयावर कायदा करण्याचा अधिकार काय आहे? राज्य विधिमंडळाला आहे. राज्य सूचीतील विषयावर कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्य विधिमंडळाला आहे. आणि समवर्ती सूचीतील विषयावर कायदा करण्याचा अधिकार कुणाला आहे? केंद्र सरकारला आहे आणि राज्य सरकारला आहे. पण समवर्ती सूचीतील कायद्याच्या संदर्भामध्ये वरचढ अधिकार कुणाला आहे? केंद्राला आहे. म्हणजे जर समजा समवर्ती सूचीतील या 52 विषयापैकी जर एखाद्या विषयावर केंद्र आणि राज्यांनी कायदा केला, केंद्र आणि राज्यांनी एकाच विषयावर कायदा केला, तर राज्याचा कायदा काय होतो? रद्द होतो आणि केंद्राचा कायदा काय केला जातो? स्वीकारला जातो. म्हणून वरचढ अधिकार या ठिकाणी आपल्याला केंद्राकडे आहे, असं आपल्याला या ठिकाणी विचार करता येईल. मग आता केंद्र सूचीतल्या सर्व विषयावर संसदेला संपूर्ण अधिकार आहे. म्हणजे केंद्र सूचीतल्या विषयावर फक्त आणि फक्त संसदच कायदा करते आणि राज्य सूचीतल्या विषयावर राज्य विधिमंडळ करते. जर समजा राज्याला जर वाटलं की बाबा या ठिकाणी आपण नाही, संसदेनं कायदा करावा असं जर वाटत असेल, तर अशा वेळेस सुद्धा संसद राज्य सूचीतील विषयावर कायदा करते. मग त्या कोणत्या बाबी आहेत? तर ती आहे नंबर 1, जर भारतात राष्ट्रीय आणीबाणी लागलेली असेल. राष्ट्रीय आणीबाणी जर चालू असेल तर राज्य सूचीतल्या एखाद्या विषयावर काय केलं जातं? संसदेकडनं कायदा केला जातो. त्याचबरोबर राज्यांनी जर किंवा राज्यसभेने जर अशा आशयाचा जर ठराव मांडला संसदेमध्ये की एखाद्या राज्यासंबंधी लोकसभेने किंवा संसदेने कायदा करावा, तर अशा वेळेस सुद्धा काय केलं जातं? राज्य सूचीतल्या विषयावर संसद कायदा करू शकते. 3 नंबरचा जर विचार करायचा असेल, एक राज्य किंवा 2 राज्य किंवा त्यापेक्षा अधिक राज्यांनी जर अशा आशयाचा ठराव जर मांडला की संसदेने या विषयातील घटकावर कायदा करावा, तर देखील संसद राज्य सूचीतल्या एखाद्या विषयावर कायदा करू शकते. आणि 4 नंबरचा जर विचार करायचा असेल, एखाद्या राज्यात राज्यपाल राजवट किंवा राष्ट्रपती राजवट, राज्यपाल राजवट किंवा राष्ट्रपती राजवट जर चालू झालेली असेल, तर अशा वेळेस सुद्धा काय केलं जातं? संसद राज्य सूचीतील विषयावर कायदा करू शकते. आणि 5 नंबरचा विचार करावा लागेल, आंतरराष्ट्रीय करार आणि तह जर करण्यात आलेला असेल, आंतरराष्ट्रीय करार आणि तह करण्यात जर आलेला असेल, तर त्याच्या अंमलबजावणीसाठी सुद्धा संसद राज्य सूचीतील एखाद्या विषयावर कायदा करू शकते. बघा, आता थोडक्यात मी तुम्हाला समजावून सांगतो. केंद्र सूचीतील विषयावर संपूर्ण अधिकार, कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. राज्य सूचीतील विषयावर कायदा करण्याचा अधिकार राज्य विधिमंडळाला आहे. पण या 5 बाबीचा जर विचार करायचा असेल, जर देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा चालू असेल, तर संसद राज्य सूचीतील विषयावर कायदा करू शकते. 2, जर समजा राज्यसभेने तशा आशयाचा ठराव जर तयार करण्यात दिलेला असेल की राज्य सूचीतील एखाद्या विषयावर संसदेने कायदा करावा, तर संसद कायदा करू शकते. 3, 2 किंवा अधिक राज्यांनी संयुक्त कायदा निर्माण करण्याच्या आशयाचा जर ठराव पास करून संसदेकडे दिलेला असेल, तर संसद अशा वेळेस राज्य सूचीतील विषयावर कायदा करू शकते. एखाद्या राज्यामध्ये जर समजा राष्ट्रीय आणीबाणी चालू असेल, राष्ट्रपती राजवट चालू असेल किंवा राज्यपाल राजवट चालू असेल, तर संसद अशा वेळेस राज्य सूचीतील विषयावर कायदा करू शकते. आणि एखादा आंतरराष्ट्रीय करार करण्यात आलेला असेल, तह करण्यात आलेला असेल, त्या तहाच्या त्या कराराच्या अंमलबजावणीसाठी राज्य सूचीतील एखाद्या विषयावर संसद कायदा करू शकते. आणि 3 आहे समवर्ती सूची.
याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हीही कायदे करू शकतात. बरं, जर समजा केंद्र सरकार आणि राज्य सरकारने एखाद्या विषयावर जर दोघांनी कायदा केला तर राज्य सरकारचा कायदा रद्द होतो आणि केंद्र सरकारचा कायदा स्वीकारला जातो. आता या 3 सूची सोडून जे शेषाधिकार आहेत बघा, शेषाधिकार, तर शेषाधिकारावर कायदा करण्याचा संपूर्ण अधिकार संसदेला आहे. बघा, माग आयोगाने हा प्रश्न विचारलेला आहे की शेषाधिकारावर संसदेला शेषाधिकारावर कायदा कोण करते. तर शेषाधिकारावर म्हणजे शेषाधिकार म्हणजे काय, या 3 सूचीमध्ये नसलेले विषय, त्या विषयावर कायदा करण्याचा अधिकार कुणाला आहे, संसदेला आहे, असं आपल्याला या ठिकाणी विचार करता येईल. म्हणजे संसद केंद्र सूची, समवर्ती सूची आणि शेषाधिकार या 3 विषयावर कायदा करू शकते. आता बघा, एखाद्या राज्याची विधान परिषद आहे, एखाद्या राज्याची विधान परिषद आहे, तिला निर्माण करायचं आहे किंवा असलेली विधान परिषद रद्द करायचं आहे. तर अशा वेळेस काय केलं जातं, जर त्या राज्याच्या विधानसभेने तशा आशयाचा ठराव जर मंजूर करून जर पाठवलेला असेल तर संसद काय करते, त्या ठिकाणी विधान परिषद रद्द करू शकते. किंवा एखाद्या राज्याने तशा आशयाचा ठराव जर पास केलेला असेल तर संसद काय करते, अशा वेळेस तिथल्या विधान परिषदेला रद्द करते किंवा निर्माण करू शकते. एखादा घटक राज्याचे नाव, क्षेत्र, सीमा बदलण्याचा अधिकार सुद्धा संसदेला आहे. बघा, आता संसद कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करते. आपण संसदेचे महत्व हा घटक विचारात घेत आहोत. संसद काय करते, कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करते. आता कार्यकारी मंडळ म्हणजे कोण आहेत, तुमच्या लक्षात आलेलं असेल. कार्यकारी मंडळाचे घटक काय आहेत, तर एक राष्ट्रपती असतो, दुसरा पंतप्रधान असतो, पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ. म्हणजे पंतप्रधानावर आणि राष्ट्रपतीवर नियंत्रण ठेवण्याचे काम कोण करत असतं, संसद करत असते. संसद म्हणजे कोण, कायदेमंडळ. कायदेमंडळ म्हणजे कोण, राज्यसभा आणि लोकसभा. मग कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करत असते, संसदेमार्फत केलं जातं. त्याचबरोबर जे शासनाचे एखाद्या सरकार आहे, समजा आता आपण भरतोय भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे, नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत आणि नरेंद्र मोदी आणि त्यांचे मंत्रिमंडळ म्हणजे देशाचा पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ हे जरी वैयक्तिकरित्या राष्ट्रपतीला जबाबदार असतील, यांची नियुक्ती कोण करतो, राष्ट्रपती करतो. जरी वैयक्तिकरित्या राष्ट्रपतीला जबाबदार असतील तर सामूहिकरित्या ते संसदेला जबाबदार असतात. बघा काय म्हणतात, सामूहिकरित्या ते संसदेला जबाबदार असतात. आता सामूहिक जबाबदारी विशेष जरी या ठिकाणी संसदेला जबाबदार असतील तर आपल्याला संसदेतल्या लोकसभा या सदनाला जबाबदार असतील असं म्हणता येईल. म्हणजे शासनाचे मंत्री सामूहिकरित्या संसदेला म्हणजेच लोकसभेला जबाबदार असतात. लोकसभा काय करेल, जर समजा एखादी मंत्री किंवा मंत्रिमंडळ गैर वागत असेल तर त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करेल आणि त्यांचे सरकार बरखास्त करेल. म्हणजे शासनाचे मंत्री सामूहिकरित्या संसदेला जबाबदार असल्यामुळे संसद त्यांच्यावर नियंत्रण ठेवून त्यांच्याकडून योग्य ते कामाची अंमलबजावणी करून घेईल. बघा, आणि जर समजा तिथं जर कामाची अंमलबजावणी होत नसेल, एखादी सरकार गैरवर्तणूक करत असेल तर अशा सरकारावर संसद अविश्वासाचा ठराव दाखल करून त्या विशेष पक्षाचे सरकार किंवा ते विशेष सरकार रद्द करू शकते. म्हणजे अशा पद्धतीने संसदेचं महत्व आपणाला पटवता येईल. म्हणजे एखादी सरकार जर कार्यरत आहे, ते गैरवर्तणूक करत असेल, अकार्यक्षम असेल तर त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करून सरकार त्यांचे सरकार रद्द करू शकते. म्हणजे संसदेला अशा पद्धतीचं महत्व देण्यात आलेलं आहे. आता बघा, एखाद्या सरकाराला काम करायचं आहे, आता काम करण्यासाठी पैसा लागतो. मग आता पैसा निर्माण करण्यासाठी सरकार काय करते, वार्षिक विवरणपत्र ज्याला आपण अर्थसंकल्प म्हणतो ते दाखल करते आणि संसद अशा अर्थसंकल्पाला मंजुरी देण्याचे काम करते. सरकारला अर्थसंकल्पाच्या मंजुरीनंतरच विकास कामे करता येतात, कारण प्रत्येक कामाला सरकारला पैशाची आवश्यकता असते आणि असा पैसा अर्थसंकल्पामार्फतच मंजूर करून दिला जातो. म्हणून संसद सरकारच्या अशा अर्थसंकल्पाला मंजुरी देण्याचे काम करत असते. म्हणजे सरकारला एखादी कर आकारायचा आहे तरी अर्थसंकल्पामधली परवानगी घ्यावी लागते. एखादी कर रद्द करायचा आहे, विकास कामे करायची आहेत, अशा वेळेस काय करावं लागेल, अर्थसंकल्प सादर करावा लागेल आणि अर्थसंकल्पाला मंजुरी देण्याचं काम भारताच्या संसदेकडून केलं जातं.
सरकार जे संसद आहे सरकारच्या बेकायदेशीर अनियमित खर्चावर बंधने घालू शकते. सरकारने जर समजा अर्थसंकल्पामध्ये जे वेगवेगळ्या रकमा मंजूर करून घेतलेल्या असतील त्या रकमा वर्षभरात वापरण्यात आलेले नाहीत आणि शेवटी मोठ्या प्रमाणात सरकार काय केलं चाललेलं आहे, पैशाची उधळापट करत आहे. तर अशा बेकायदेशीर अनियमित खर्चावर बंधने घालण्याचं काम भारताच्या संसदेमार्फत केलं जातं असं आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. बघा, संसदेला भारताच्या राज्यघटनेत दुरुस्ती करता येते. म्हणजे घटना दुरुस्तीचा अधिकार कोणाला आहे? भारताच्या संसदेला आहे. घटना दुरुस्ती किती प्रकाराने केली जाते? 3 प्रकाराने केली जाते. मग एक आहे साध्या बहुमताने. किती? साध्या बहुमताने घटना दुरुस्ती केली जाते. दुसरं आहे विशेष बहुमताने. विशेष बहुमताने. आणि तिसरं आहे विशेष बहुमत आणि अर्ध्यापेक्षा जास्त घटक राज्य साध्या बहुमताने. बघा, संसदेला जरी घटना दुरुस्ती करता येत असेल तर 3 पद्धतीने करता येते. साध्या बहुमताने 1, विशेष बहुमताने 1, विशेष बहुमत म्हणजे 2/3 आणि विशेष बहुमत आणि अर्ध्यापेक्षा जास्त घटक राज्याच्या साध्या बहुमताने संसदेला काय करता येते? घटना दुरुस्ती करता येते. भारताच्या राज्यघटनेमध्ये एखादी नव्याने बाब दाखल करायची असेल किंवा एखादी बाब निरसन करायची असेल तर संसदेला घटना दुरुस्ती करता येते आणि घटना दुरुस्ती करून अशा पद्धतीने भारताच्या राज्यघटनेमध्ये कमी अधिक काय केलं जातं? नवे नियम दाखल केले जातात. म्हणजे देश स्वतंत्र झाल्यापासून भारताची राज्यघटना लागू केल्यापासून 103 घटना दुरुस्त्या करून या राज्यघटनेमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. आता घटना दुरुस्तीचा अधिकार आहे म्हणजे अवास्तव आहे का? नाही, तर मर्यादित स्वरूपाचा आहे. राज्यघटनेच्या मूळ ढाच्याला हात लावता येणार नाही असे देखील याच्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. आता भारताच्या संसदेचं महत्व स्पष्ट करत असताना आपणाला असा विचार करता येईल की भारताचा जो राष्ट्रपती आहे, उपराष्ट्रपती आहे, यांची निवड भारताच्या संसदेमार्फत केली जाते. पहा, भारताच्या संसदेमार्फत भारताच्या राष्ट्रपतीची, उपराष्ट्रपतीची निवड केली जाते. आता राष्ट्रपतीच्या निवडीच्या संदर्भामध्ये राज्यसभा, लोकसभा आणि विधानसभा यातील निर्वाचित सदस्य भाग घेत असतात. उपराष्ट्रपतीच्या निवडीमध्ये राज्यसभा आणि लोकसभा याच्यातील सदस्य भाग घेत असतात. म्हणजे संसदेमार्फत भारताच्या राष्ट्रपतीची आणि भारताच्या उपराष्ट्रपतीची निवड केली जाते. या भारताच्या राष्ट्रपतीची, उपराष्ट्रपतीच्या ज्या निवडणुका घेतल्या जातात त्या निवडणुका संदर्भाचे नियम तयार करण्याचं काम भारताची संसद करत असते. बघा, निवडणुकाच्या संदर्भातले जे नियम तयार करायचे आहेत त्या नियम तयार करण्याचं काम भारताच्या संसदेकडून केले जाते. आता बघा, भारताच्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती याचा निवड कायदा 1952 हा तयार करण्याचं काम कोण केलं? संसदेमार्फतच तयार करण्यात आलेला आहे. याशिवाय लोकसभा असेल, राज्यसभा असेल, विधानसभा असेल, विधान परिषद असतील, यांच्या निवडणुकी संदर्भाचे नियम तयार करण्याचं काम किंवा त्या नियमामध्ये बदल घडवून आणण्याचं काम हे भारताच्या संसदेमार्फत केले जाते. उदाहरणार्थ, भारताचा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक कायदा 1952 कधीचा? 1952चा आणि लोकप्रतिनिधित्व कायदा 1951चा तयार करण्याचं काम या भारताच्या संसदेकडून केलं जातं. आता ज्या पद्धतीने भारताच्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीची निवड केली जाते त्याच संसदेमार्फत, कुणामार्फत? त्याच संसदेमार्फत त्यांना पदावरून दूर करण्याची शिफारस सुद्धा केली जाते. म्हणजे निवड करण्याचे जसं आपण संसदेमार्फत पाहिलं तसं त्यांना पदावरून दूर करण्याची शिफारस सुद्धा भारताची संसद करू शकते. याशिवाय भारताचा राष्ट्रपती म्हणजे जो भारताचा राष्ट्रपती आहे ना, संसद काय करते तर भारताच्या राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट आणि उच्च न्यायालय, हायकोर्ट यातील जे न्यायाधीश आहेत, याशिवाय भारताचा जो मुख्य निवडणूक आयुक्त आहे, भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक आहेत, यांना पदावरून दूर करण्याची शिफारस भारताची संसद करू शकते. कोण करू शकतो? भारताच्या संसदेमार्फत केली जाऊ शकते. भारताची संसद
राष्ट्रपतींनी जे आणीबाणी घोषित केलेली आहेत बघा, आणीबाणी किती आहे? 3 प्रकारच्या असतात. मग 3 कोणत्या? एक आहे राष्ट्रीय आणीबाणी, आणीबाणी, दुसरी आहे घटनात्मक आणीबाणी आणि तिसरी आहे आर्थिक आणीबाणी. आणीबाणी बघा 352, 356, 360 या कलमामध्ये ज्या आणीबाणी जाहीर केल्या जातात त्या आणीबाणीला मंजुरी देण्याचं काम भारताच्या संसदेकडून केलं जातं. म्हणजे राष्ट्रपती ज्या काही आणीबाणी घोषित करतो त्या आणीबाणींना मंजुरी देण्याचं काम भारताच्या संसदेमार्फत केलं जातं. याचबरोबर भारताचे जे न्यायालय आहे या न्यायालयांना किंवा या न्यायालयाचे जे अधिकार क्षेत्र आहे, न्यायालयाचे अधिकार क्षेत्र किंवा न्यायालयाचे अधिकार यांच्यामध्ये बदल घडवून आणण्याचं काम भारताच्या संसदेकडून केलं जातं. म्हणजे बघा विद्यार्थी मित्र, तुमच्या लक्षात आलेलं असेल की किती मोठ्या प्रमाणात काम भारताच्या कायदे मंडळाकडून केलं जातं. सरकार जर बेशिस्त वागत असेल तर सरकारला रद्द करण्याचं काम भारताच्या संसदेकडून केलं जातं. भारताचं जे कार्यकारी मंडळ आहे त्याची नियुक्ती करण्याचं काम भारताच्या संसदेकडून केलं जातं. भारताच्या कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवण्याचं काम भारताच्या संसदेकडून केलं जातं. म्हणजे अशा बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये भारताच्या कायदे मंडळाची भूमिका, भारताच्या कायदे मंडळाचं महत्व आपणाला स्पष्ट करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल या बटनाला क्लिक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, ज्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. धन्यवाद.